नवी मुंबई नेटवर्क। पंचतत्वों में सर्वाधिक महत्वपूर्ण तत्व जल का विशेष महत्व है। इसलिए श्रावण महीने में जल देवता के पूजन को बेहद महत्वपूर्ण माना जाता है। यही कारण है कि पिछले 13 वर्षों से चली आ रही परंपरा को कायम रखते हुए भारतीय जनता पार्टी नवी मुंबई जिलाध्यक्ष रामचंद्र घरत, पूर्व नगर सेविका विजया घरत, तुर्भे गांव के ग्रामस्थ और पूर्व नगर सेवकों के माध्यम से तुर्भे भारतीय जनता पार्टी कार्यालय के सम्मुख रामचंद्र घरत के निवास स्थान पर विधिवत कलश पूजन के साथ ऐतिहासिक तुर्भे गांव तालाब का जल पूजन कार्यक्रम भक्तिमय माहौल के बीच संपन्न हुआ, जहां इस अवसर पर खुद रामचंद्र घरत, विजया घरत के साथ तुर्भे गांव के प्रतिष्ठित ग्रामस्थ मंडल, महिला पुरुष बड़ी संख्या में मौजूद रहे। इस दौरान तुर्भे गांव की समस्त सुहागिन महिलाओं ने एकत्रित होकर तुर्भे गांव की खुशहाली, जल देवता की निर्मलता और शांति और सभी को तृप्त करने की कामना के साथ कलश का साजो श्रृंगार कर कलश में जल भरकर कलश की विधिवत पूजा अर्चना की। तत्पश्चात पूर्व नगर सेविका विजया घरत के साथ सभी महिलाओं ने इस कलश को अपने सर पर उठाकर भक्तिमय गीत और गाजे बाजों के साथ कलश यात्रा निकाली। तुर्भे गांव से निकाली गई ये कलश यात्रा तुर्भे गांव के 80 वर्ष प्राचीन तुर्भे गांव तालाब पहुंची। इस दौरान पंडितों के मंत्रोच्चारण, जल देवता के पूजन के मनोरम दृश्य से संपूर्ण माहौल भक्तिमय वातावरण में तब्दील हो गया। विजया घरत के हाथों जल देवता को साड़ी की औटी समर्पित कर वर्षों से चली आ रही परंपरा के तहत विशेष तौर पर पूजा अर्चना की गई। तत्पश्चात सभी महिलाओं ने अपने कलश का जल तालाब में अर्पित करते हुए जल देवता को नमन कर तुर्भे गांव पर अपनी कृपा दृष्टि बनाए रखने और सभी के मंगल और तृप्त करने की कामना की। इस दौरान इस भक्तिमय वातावरण के बीच रामचंद्र घरत और समस्त तुर्भे ग्रामस्थ इस विशेष पूजन के गवाह बने। इस दौरान नवी मुंबई नेटवर्क से बात करते हुए रामचंद्र घरत ने कहा कि तुर्भे गांव में 13 वर्षों से निरंतर जल देवता की पूजा अर्चना वे करते आ रहे हैं, ताकि जल देवता की कृपा तुर्भे गांव पर बनी रहे। जलपूजनाचं खूप मोठं महत्त्व आहे। भारतीय संस्कृतीमध्ये विविध ठिकाणी जलपूजन केलं जातं। जल हे जीव असल्यामुळे आपल्याला त्याची पूजा करणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी श्रावण महिना हा योग्य महिना मानला जातो। प्रत्येक ठिकाणी धरणं असतील, तलाव असतील, मोठमोठ्या नद्या असतील, हे जलमय झालेले असतात आणि जलाचा उद्रेक होऊ नये, जलाने आपल्याला प्रेमच करावं, जलाने आपल्याला आपली भूक भागवावी, हाच उद्देश जलाचा असावा आणि म्हणूनच जलाची आपण पूजा करतो। गेली 13 वर्षापासून तुर्भे गावामध्ये मी जलपूजन करत असतो आणि कलश पूजन करत असतो। त्या माध्यमातून सप्तशृंगारी मातेची देखील आम्ही पूजा करतो। त्या माध्यमातून हे जल शांत आणि अतिशय प्रेमळ असतं। आमच्या या 13 वर्षाच्या कालखंडामध्ये इथे पूर्वी खूप लोक मृत्युमुखी पडायचे,
पण 13 वर्षाच्या कालखंडामध्ये 1-2 अशी दृश्य झाले असतील. त्याच्या व्यतिरिक्त एक शांततेने तुर्भे गावामध्ये तलावाचा आशीर्वाद आहे आणि म्हणूनच दरवर्षाप्रमाणे यंदाही आम्ही जलपूजन केलेलं आहे. इस जल पूजन का अनुभव बताते हुए रामचंद्र घरत ने कहा कि इस तालाब को एक ऐतिहासिक पार्श्वभूमि है और उसे संजो कर रखने के लिए भविष्य में विकास निधि के माध्यम से तुर्भे गांव के तालाब के विकास का उनका विजन है. तुर्भे गावाचा तलाव हा जवळजवळ 80 ते 90 वर्षापूर्वीचा याचा इतिहास आहे. नवी मुंबईतल्या गावापैकी तुर्भे गाव सगळ्यात खोल तलाव आहे आणि या खोल तलावामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची भूक आमच्या तुर्भेकरांची असेल आणि इतर ठिकाणची असेल होती पूर्वी आणि आत्ता गणपती विसर्जनासाठी याचा खूप मोठा उपयोग होतो. तो इंदिरानगर, तुर्भे स्टोअर, हनुमाननगर सेक्टर 1 पासून तर सेक्टर 29 पर्यंतचे जवळजवळ 1.5 ते 2 लाख घरांतील गणपती ह्या तलावामध्ये येतात आणि विसर्जन करतात. त्याच्यामुळे हे तलावाची शोभा खूप मोठी आहे आणि या तलावावर आमच्या गणोबा देवाचा आशीर्वाद आहे. त्याच्यामुळे तलावाचं नाव देखील गणोबा तलाव असं लोकांनी दिलेलं आहे आणि लोकांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये पूर्वीच्या काळामध्ये याचा लोकांनी उपयोग घेतलेला आहे आणि आत्ताही त्याची शोभा वाढवण्यासाठी तलावामध्ये सुशोभीकरण करण्याचं काम अजून पण हातात आहे माझी आणि अजून मोठ्या प्रमाणामध्ये काम होणार आहे. साधारण 1.5-2 कोटी रुपये अजून इथे मी वापरणार आहे. या तलावाच्या अवतीभोवती अजून मोठ्या प्रमाणात सुशोभित करून नवमुंबईतले चांगला तलाव म्हणून त्याची गणना होईल असं मला या माध्यमातून सांगावंसं वाटतं. ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क.